पाशी गुडघा घेऊन बसले. रुद्राक्ष मण्यानी शंकर बाबा नटले. रुद्राक्ष मण्यानी शंकर बाबा नटले. जे असून पांगळे मजेत डोंगर चढले. जे असून पांगळे मजेत डोंगर चढले. अन जरा बोबडे परी शारदा डोले. अन जरा बोबडे परी शारदा डोले. कधी भेट घेण्या स्वामी समर्था गेले. कधी भेट घेण्या स्वामी समर्था गेले. रुद्राक्ष मण्यानी शंकर बाबा नटले. रुद्राक्ष मण्यानी शंकर बाबा नटले. कधी घेऊन झुरके अन्मद्याचे घोट. कधी घेऊन झुरके अन्मद्याचे घोट. भक्ताना नेले नीलबिंदू सीतेट. जन्मात कुणाला कळले नाही कुठले. जन्मात कुणाला कळले नाही कुठले. रुद्राक्ष मण्यानी शंकर बाबा नटले. रुद्राक्ष मण्यानी शंकर बाबा नटले. भक्तास रक्षुनी अगणित लीला करुनी. भक्तास रक्षुनी अगणित लीला करुणी. पटविली तयाना नाथ पंथीची गहनी. पटविली तयाना नाथ पंथीची गहनी. निर्वाण प्रसंगी हनुमंता सम दिसले. निर्वाण प्रसंगी हनुमंता सम दिसले. रुद्राक्ष मण्यानी शंकर बाबा नटले. रुद्राक्ष मण्यानी शंकर बाबा नटले. ओम नमः शिवाय असा पुकारा करुनी. ओम नमः शिवाय असा पुकारा करुणी. यह रंग निराला पहाच डोळे भरुनी. यह रंग निराला पहाच डोळे भरुनी. मग जन्म मृत्यूचे क्षणात कोडे सुटले. मग जन्म मृत्यूचे क्षणात कोडे सुटले. रुद्राक्ष मण्यानी शंकर बाबा नटले. रुद्राक्ष मण्यानी शंकर बाबा नटले. त्या त्रिशूला समती भेदक नजर कुणाची. त्या त्रिशूला समती भेदक नजर कुणाची. ही दाढी धारी मूर्ती दिव्य तेजाची. ही दाढी धारी मूर्ती दिव्य तेजाची. गुडघ्यापाशी गुडघा घेऊन बसले. गुडघ्यापाशी गुडघा घेऊन बसले. रुद्राक्ष मण्यानी शंकर बाबा नटले. रुद्राक्ष मण्यानी शंकर बाबा नटले. रुद्राक्ष मण्यानी शंकर
शंकर बाबा नटले. किती सुंदर दर्शन दिलं दादा. काय बोलावं. सगळ्यांना आधी विजयादशमीच्या हृदयापासून शुभेच्छा. मास्टर्स, पहिला प्रश्न एक असा येतो की श्रीरामाने विजय मिळवला. खरं तर रावण खूप पराक्रमी होते, बुद्धिमान होते. आपण जर रावणाची लंका आणि रावणाचं मॅनेजमेंट याचा अभ्यास केला तर रावणाला हरवणं खूप कठीण होतं. आणि तरीही रावण का हरले आणि श्रीराम का जिंकले? तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे, या प्रश्नाचं उत्तर आपणही मला द्याल की माता सीता या श्रीरामाबरोबर होत्या. कारण आपण सीतायन याच्या आधी घेतलेलं आहे. तर सीता मातेची शक्ती म्हणजे स्त्री शक्ती, नारायणी शक्ती जेव्हा पुरुषाबरोबर असते, नारायणाबरोबर असते, तेव्हा तो पुरुष नक्कीच जिंकतो. आणि इथे अनेकांनी सांगितलं होतं की हे रावणा, तू माता सीतेला श्रीरामाच्या सुपूर्त कर. पण केवळ अहंकार आणि अभिमान आड आला आणि रावणाला आपला जीव गमवावा लागला. ही स्त्री शक्ती म्हणजे काय? तर प्रेम, निरपेक्ष प्रेम, त्याग, समर्पण याचं प्रतीक म्हणजे स्त्री शक्ती. आपण जेव्हा जेव्हा हृदयावर ध्यान करतो तेव्हा ही स्त्री शक्ती आपल्यातली आपण जागृत करत असतो. मग ही स्त्री शक्ती प्रत्येक पुरुषात आहे, प्रत्येक स्त्रीमध्ये. आपल्या प्रत्येकामध्ये पुरुष तत्व आणि स्त्री तत्व असतं आणि हे बॅलन्स ठेवण्याचं काम आपण करत असतो. मास्टर्स, विजयादशमी म्हणजे काय? तर विजय आणि विजयाबरोबर दशमी हा शब्द काय अभिप्रेरित आहे, आपल्याला काय दाखवतो? तर 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय याच्या पलीकडे जेव्हा आपण याच्या परे जातो आणि आत्म्याच्या बाबत त्या आत्म्याला उन्नत करण्याचा प्रयत्न करतो आणि हा आत्मा जेव्हा उन्नत होतो तेव्हा ती खरी विजयादशमी आहे. केवळ रावणाचे पुतळे जाळून विजयादशमी साजरी होत नसते. एक कविताही मागे वाचली होती की रावण ओरडून ओरडून विचारतोय की इथे कोणी राम आहे का की जो मला जाळतोय. ही प्रथा किती चुकीची आहे की गेल्या अनेक वर्षांपासून अनेक पिढ्यानपिढ्या रावणाचे पुतळे दहन केले जातात. त्याला अतिशय घृणास्पद आहे. रावणामध्ये काहीच कमी नव्हतं मास्टर्स. केवळ अभिमान आणि त्याचा अहंकार आडाला होता. आणि अशा तर गोष्टी घडतच असतात, अशा तर गोष्टी इतिहासात कितीतरी घडलेल्या आहे. मग केवळ रावणाचाच प्रत्येक वेळेला पुतळा का जाळला जातो? आणि आपण तरी इतके म्हणजे धुतल्या तांदळासारखे आहोत का की जे रावणाचे पुतळे जाळतात? आपल्यातही कितीतरी या सगळे वाईट गुण भरलेलेच असतात ना. मग या गुणांचं दहन आपण कधी करू, हा प्रश्न आपणच आपल्याला विचारावा. आणि या प्रश्नावर नक्कीच हे चूक की बरोबर हे आपणच आपलं ठरवावं. त्याच्यानंतर याच्यासाठी काय जरुरी आहे? तर आपल्यातला जो धूळ आहे, जो आपल्या मनाला आहे लागलेला, आपल्या विचारांना आहे, ती धूळ झटकणं सगळ्यात महत्वाचं. त्याच्यानंतर जी विक्षेप आहे, जी चंचलता आहे, ही चंचलता कमी करणं. म्हणजे आपलं एक मन एका वेळेला अनेक विचार करतं किंवा प्रत्येक गोष्ट आपण लावून घेतो की यांनी हा जो वागला हा बरोबर वागला नाही, यांनी हेच मला त्रास दिला, माझा अपमान केला, माझा अहम कुठेतरी दुखावला गेला, मग मी ह्याला बघून घेईल. ही नेहमीच मी हिला प्रेमाने सांगते पण ही माझं ऐकत नाही, मग आता हिच्याशी संबंध मला तोडलेच पाहिजे. म्हणजे एका क्षणात आपण कसं वागतो. ती व्यक्ती आपल्या घरी येते पण आपण कुठेतरी जाऊन बसतो की नाही, मला त्या व्यक्तीला भेटायचं नाहीये. म्हणजे कसे हे संस्कार होतात आणि कसं आपण आपल्यावर हे संस्कार करत असतो. आपण नाही भेटत त्या व्यक्तीला, कुठे ना कुठे आपण त्या व्यक्तीचा अपमानच करतो ना. तर असे ही जी मनाची चंचलता आहे ही कुठेतरी कमी करणं. आणि तिसरी जी गोष्ट आहे की आवरण म्हणजे पडदा आपण नेहमीच टाकून बसतो की परमेश्वर तिकडे आणि आपण इकडे, आणि हा पडदा हटत नाही. तर या तिन्ही गोष्टी कधी दूर होतील की जेव्हा आपल्या आयुष्यात आपल्याला हे सांगणारा गुरु मिळेल की बाबा रे, तुझ्या मनाला जी धूळ आहे ना
ते आता हळूहळू कमी कर. ती स्वच्छ करण्याचा प्रयत्न कर. ही तुझ्यातली जी चंचलता आहे ही कमी कर. आणि तिसरी म्हणजे हे आवरण जे तुझ्या अनेक गोष्टींनी तुझ्या अ, तू आपल्या देहाच्या भोवती जे आवरण करत गेलायस ते आता हळूहळू कमी कर. हे सांगणारा जेव्हा गुरु मिळतो तेव्हा या सगळ्याच गोष्टी आपल्यातल्या हळूहळू कमी होतात. मास्टर्स, पुढची अत्यंत महत्वाची गोष्ट याच्यात दिलेली आहे की गुरूंचं मन जाणून घेणं. जेव्हा आपण आपल्या गुरूंचं मन जाणून घेतो, एखादी गोष्ट करायची आहे तर त्याच्या आधीच आपण आपल्या गुरूंना विचारलं की मी ही करू की नको करू. मी आपल्याला एकदा सांगितलंही होतं की अगदी सकाळी पहाटे उठल्यापासून आपण जेव्हा आपल्या गुरूंना कनेक्ट करतो की पूर्ण समर्पण भाव, अ, तो एक मंत्रही मी आपल्याला दिला होता, फॉर्म्युलाही दिला होता की गुरुशी कसं कनेक्ट करायचं. आणि तिसरी गोष्ट, मी हे करते आहे तेव्हा हे माझ्या गुरूंना आवडेल की नाही, हा जर विचार केला तर आपल्या प्रश्नांची उत्तरं आपल्यालाच मिळत जातील. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये की मला एक विचार आला की मी ह्याला मदत नाही करणार, नाही माझ्या गुरूंना आवडेल का. मग हा एक मोठा निर्णय घ्यायचा आहे की घर घ्यायचंय, एखादी वस्तू घ्यायची, मग त्यांना विचारून घ्यायचं ना की मला फोन घ्यायचा आहे, मी घेऊ का हो, मला खूप गरज आहे, माझा फोन तर खूपच टपलेट झालेला आहे. आपण जेव्हा संवाद साधतो तेव्हा आपल्याला आपली उत्तरं मिळत जातात. मग आपल्या गुरूंचं मन सुद्धा आपल्याला कळायला लागतं. जेव्हा आपल्याला तहान लागते तेव्हा आपणच त्यांना म्हटलं की महाराजा पाणी पिऊन घ्या, हाताची घडी सोडवा. म्हणजे आपण इथे संवादही करतो आणि त्यांच्यावर प्रेमही करतो. आणि त्यांना काय आता पाणी हवं आहे की त्यांना भूक लागली आहे, त्यांना काय खावंसं वाटतं, म्हणजे आपण आपल्या इच्छा त्यांच्यावर न थोपवता त्यांना काय हवं हा जेव्हा विचार करतो तेव्हा हळूहळू त्यांचं मन आपण जाणून घेतो. आणि नंतर अशी एक स्थिती येते की आपले गुरु सगळीकडे आपल्याला आपले गुरुच दिसतात आणि गुरूंशिवाय आपल्याला काहीच दिसत नाही. तर ही वेळ प्रत्येकामध्ये आपला गुरु शोधणे, ही वेळ आपल्याला हळूहळू आपल्यात निर्माण होते. त्याच्यानंतर एक स्टेज अशी येते की आपणच म्हणजे आपल्याला असं होतं की सुगंध यायला लागतो, गुरूंचं अस्तित्व जाणवतं आणि नंतर आपणच फूल होतो, आपला सुगंध आपल्याला यायला लागतो. तुम्ही ध्यानाच्या अशा अवस्थेत जाऊन पोचता की तुम्हाला स्वतःमधूनच एक सुगंध, कधी उदाचा सुगंध असेल, कधी चाफ्याचा सुगंध असेल, कधी मोगऱ्याचा सुगंध असेल, पण ही जाणीव जेव्हा होते तेव्हा मास्टर्स आपले गुरु आपल्यात आलेले आहे. कारण हे काळीज आता स्वच्छ झालंय आणि त्यांनाही असं स्वच्छ काळजात राहायला आवडतं ना. तर त्याच्यामुळे तुम्हालाच तुमच्यातलाच गुरुतत्व हे जागृत व्हायला लागतं. आज एक खूप महत्वाची गोष्ट सांगते की जेव्हा रामेश्वरला सेतू बांधायच्या आधी श्रीरामाने ठरवलं की सेतू बांधायचंय पण एखादं महत्वाचं काम करायचं तेव्हा आपण पूजा करतो ना. तर आता ही पूजा करायची, तर इथे तर सगळे वानर, पौरोहित्य कोण करेल. तर कोणीतरी सांगतं पौरोहित्य तर रावणाशिवाय कुणीच करू शकत नाही, त्याच्या इतका पंडित कुणीच नाही. पण श्रीराम त्यांना संदेश पाठवतात की मला तुम्ही या, मी शंकराची पूजा करतोय, पौरोहित्य तुम्हालाच करावं लागेल. आणि मग रावण त्यांना निरोप पाठवतात की अरे शंकराची जिथे पूजा असते, मी तर शंकराचा सेवक आहे, मला यायलाच पाहिजे. आणि ते धावत येतात आणि म्हणतात की मी तुमची काय मदत करू शकतो. तेव्हा श्रीराम म्हणतात की मला तर हे पौराहित्य तुम्ही करावं अशी माझी इच्छा आहे. तर अरे पण तुम्ही दोघं आहात इथे, तर तुमच्या पत्नीची गरज आहे हे तर तुम्हालाही ठाऊक आहे. राम हसतात आणि म्हणतात की यजमानालाच ठाऊक काय काय गोष्टी लागतात आणि कोणाची गरज आहे. त्यांनीच ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून द्याव्या, त्या व्यक्ती उपलब्ध करून द्याव्या. आणि माता सीतेची इथे गरज आहे. तर बघा तुम्ही, ते म्हणतात की हो, माता सीतेनी इथे यायला हवं कारण ही पूजा तुम्ही दोघांनी करायला हवी. मी असं प्रबंध करतो की या पूजेसाठी माता सीता येतील आणि त्या ही पूजा यथासाग्र पार पडते. तर माता सीतांना अतिशय आदरपूर्वक तिथे आणलं जातं आणि रावण माता दोघंही वाकून रावणाला नमस्कार करतात जेव्हा पूजा संपते तेव्हा. आणि रावण माता सीतांना आशीर्वाद देतात
सदा सौभाग्यवती भव. आणि श्रीरामाला आशीर्वाद देतात, विजयी भव. बघा, तिथे शत्रू होते ना, पण शत्रू असून आपलं कार्य रावण किती चोखपणे पार पडतात, केवढे मोठ्या मनाचे, की हे माहिती असतं की हा माझ्यात चालून येणार आहे, हा आता सेतू बांधणार आहे, आणि सेतू बांधल्यावर पहिलाच वध हा कोणाचा करणार, तर माझा करणार. मला चॅलेंज द्यायला राम आलेले आहेत. आणि तरीही केवढ्या मोठ्या मनाचे रावण आहे, की रावण त्यांना विजयी भव हा आशीर्वाद देतात. एक अजून प्रसंग मला आठवतो, की रावणाचा मृत्यू जेव्हा होतो, या सगळ्या सिक्रेट्स याच्या ज्या मागच्या आहेत त्याच्या आधी मी आपल्याला दिल्या होत्या, की तो बाण सोडायच्या आधी श्रीराम आपल्या पूर्णात्म्याला विचारतात, तेव्हा त्यांना दिसतं की त्यांचा पूर्णात्मा आणि रावणाचा पूर्णात्मा हा एक आहे, आणि त्यांना खूप दुःख होतं तो बाण सोडताना आणि रावणाला मारताना. रावण तो बाण त्यांना माहिती असतं की आता कुठे सोडायचा आहे, तो बेंबीवर सोडला जातो आणि रावण आता शेवटच्या स्थितीत येतात, अगदी धाराशायी पडतात, कोसळतात भूमीवर. रामाला खूप वाईट वाटतं की बाप रे, मला रावणाला मारावं लागलं. आणि लक्ष्मणाला म्हणतात, हे लक्ष्मणा, तुला ठाऊक आहे तुझे गुरु कोण आहे? नाही, मला नाही माहिती. अरे, तुझे गुरु रावण आहे. जा, मृत्यूपूर्वी तू त्यांचा गुरुमंत्र घे, आणि जे काही ज्ञान आहे ना, आता शेवटच्या क्षणी तुला रावण देणार आहे, कारण तू त्यांचा शिष्य आहे. अरे भैया, माझे तर गुरु तुम्ही आहात. नाही नाही, चुकीचं. तुझे गुरु रावण आहे, तू जा, ते मरतात आहे, तू त्याच्या आधी त्यांचा गुरुमंत्र घे, त्यांना विचार, त्यांचं ज्ञान घे, कारण त्यांचं जे ज्ञान आहे ते त्यांच्या बरोबर संपेल. हे लक्ष्मणा, तू जा, तू धाव. आणि लक्ष्मण आपल्या पद्धतीनं रावणाकडे येतात, रावणाच्या डोक्याजवळ उभे राहतात. हे रावण, तू मरतोयस, त्याच्या आधी मला गुरुमंत्र दे. अरे, तुझं ज्ञान दे. रावण जराही बघत नाही, अगदी तुच्छतेने अशी मान फक्त करतात. खर तर रावणाच्या अंगात इतकी शक्ती असते की त्याच क्षणी उठून ते लक्ष्मणाला पकडू शकले असते, पण पुन्हा निरेच्छेनं आपली मान फिरवतात. लक्ष्मण वापस जातो श्रीरामाकडे. भैया, मी म्हटलं होतं ना, केवढा अहंकार आहे या माणसामध्ये. बघा, यांनी फक्त अशी मान केली. मरतोय, बरं मरतोय हा, पण तरी आम्हाला ज्ञान देत नाही, गुरुमंत्र देत नाहीये. श्रीरामाचं तेव्हाचं वाक्य खूप सुंदर आहे. अरे, तुला जेव्हा ज्ञान मागायचंय दुसऱ्याला, तेव्हा त्यांना याचना करायला हवी आणि त्यांच्या पायाजवळ उभं राहायला हवं रे. तू त्यांच्या डोक्याजवळ उभा राहतो, तुला ज्ञान कसं मिळेल? तुझ्यातला अहंकार सोड लक्ष्मणा, आणि तू तुझ्या गुरूंच्या पायाजवळ उभा राहा, त्यांना दंडवत प्रणाम कर आणि त्यांना याचना कर की मला ज्ञान द्या, मला शेवटचं ज्ञान द्या, मला गुरुमंत्र द्या. आणि त्या क्षणी पुन्हा लक्ष्मण त्यांच्या पायाजवळ जातात, त्यांना याचना करतात, त्यांना दंडवत प्रणाम करतात. तेव्हा रावण उठून उभे राहतात आणि म्हणतात, 3 गोष्टी अतिशय मी तुला महत्वाच्या सांगणार आहे, इतक्या महत्वाच्या की ज्या तुझं आयुष्य बदलवून टाकतील. आणि या क्षणी त्या गोष्टी तुला सांगणं मला अतिशय महत्वाचं आहे, कारण आता तू माझा शिष्य आहेस. पहिली महत्वाची गोष्ट, कुठलंही शुभ काम करण्यासाठी वेळ दौडू नको. एखादं जर शुभ काम तुला करायचंय ते तू त्या क्षणी कर, आणि अशुभ काम करू नकोस, ते टाळ. मला अनेक संकेत मिळत होते, श्रीरामाला तू शरण जा
आणि माता सीतेला त्यांना सोपव, आणि तरीही मी ते टाळलं. ही मी चूक केली. श्रीरामाला ओळखायला मी चूक केली. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की समोरच्या माणसाला तू कधीही कमी लेखू नकोस. मी नेहमीच श्रीरामाला आणि वानर सेनेला कमी लेखलं. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, अतिशय महत्वाची आहे मास्टर्स, अंडरलाईन करून ठेवा, की आपल्या जीवनातील रहस्य कधीही कोणाला सांगू नये. कधी कोण कसा घात करेल काहीच सांगता येत नाही. अतिशय विश्वासाने मी माझ्या भावाला माझ्या जीवनातील रहस्य सांगितलं होतं, की माझा मृत्यू माझ्या मणिपूर चक्रात आहे आणि केवळ तोच फितूर झाला आणि त्यानं श्रीरामाला हे रहस्य सांगितलं. आज माझा मृत्यू होतोय. मला वाटतं या 3 गोष्टी केवळ लक्ष्मणापुरत्याच मर्यादित नाहीये, तर या आपल्या सगळ्यांसाठी आहेत. बरोबर आहे ना मास्टर्स? सहमत असाल तर फक्त अंगठे दाखवा, म्हणजे मला कळेल की मी आपल्यापर्यंत पोहोचली आहे. धन्यवाद. विजयादशमीच्या या उत्सवानंतर, या दिवसाच्या महत्वानंतर आपण आता वळूया महाराजांच्या काही गोष्टींकडे. या अध्यायात उर्वरित भागात काशी क्षेत्रावरील एक सावकाराच्या बाबतीतचा संदर्भ दिलेला आहे, की त्यांची 7 वर्षांची मुलगी असते आणि महाराज तिथे जातात आणि महाराज म्हणतात, हे सावकारा, तू या मुलीचा माझ्याशी विवाह लावून दे. कल्पना करा की 7 वर्षांची मुलगी आणि महाराज आता वृद्ध आहेत. सावकार तयार होतात, कारण सावकारांचा पूर्ण विश्वास महाराजांवर असतो आणि विवाह सोहळा आयोजित केला जातो. समोर अनेक वऱ्हाडी असतात, तर गावचे लोक असतात आणि ते कुजबुजतात, केवढा मोठा म्हातारा आणि ही 7 वर्षाची मुलगी लग्न करतोय. विवाह घटिकेची वेळ येते आणि त्यावेळी महाराज उठून उभे राहतात, नमस्कार करतात 7 वर्षाच्या मुलीला आणि आई म्हणतात. मास्टर्स, तिचा वैधव्याचा जो योग असतो तो ते क्षणात टाळतात. केवळ त्या क्षणी तिचा नवरा आहे असं सांगून. म्हणजे एखादी मोठी गोष्ट महाराजांना टाळायची असेल तर महाराज कुठल्या प्रकारानं ती टाळतात याचा उल्लेख इथं केलेला आहे. आणि ही गोष्ट आपणही अनुभवली आहे की महाराजांना मोठी गोष्ट टाळायची होती, तर त्यांनी कसं शस्त्रक्रिया इथे गुरुदादांवर घडवून आणली. दुसरी गोष्ट नगरची, की नगरला जेव्हा नामदेवाच्या कीर्तनात आपण बघितलं की पांडुरंग कसे नृत्य करतात आणि कसे त्यांच्या एका भक्तीच्या रूपात ते दोघं कसे रंगतात, तसंच इथे आहे की जेव्हा जनार्दन बुवा जेव्हा कीर्तन करत होते तेव्हा महाराजांनी त्यांच्या हातची वीणा घेतली आणि महाराज गोरा कुंभाराची आख्यायिका सांगायला लागले. इतके सगळेजण त्याच्यात मंत्रमुग्ध झाले आणि महाराजांची ती वीणा वाजवणं आणि ती आख्यायिका सांगणं ही अतिशय सुंदर गोष्ट होती त्या दिवशी. त्याच्यानंतर सगळ्यांनी ठरवलं की आपण दुसऱ्या दिवशी इथे आता भोजनाचा अगदी छान भोजन पार पाडावं आणि महाराजांसाठी खूप एक आसन वगैरे ठेवलं जातं आणि नंतर सगळेजण बसतात. महाराजांचे जे शिष्य असतात बाबूराव रुद्र, तर ते कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये त्यांना बसवलं जातं. महाराज मोठ्याने ओरडतात, बाबूराव कुठे आहात? तर त्यांना दिसतं की त्या लोकांनी त्यांना कोपऱ्यात बसवलेलं आहे आणि मग कोपऱ्यातून त्यांना महाराज घेऊन येतात आणि आपल्या स्थानावर बसवतात. त्याच्यानंतर महाराज बसतात आणि त्याच क्षणी निक्षून सांगतात की मला माझ्या भक्तांमध्ये अशा पद्धतीचं त्यांना वागवलेलं मला बिलकुल आवडत नाही. त्यांना असं तुच्छ लेखलेलं मला आवडत नाही. जर तुम्हाला मला प्रसन्न करायचं असेल तर माझ्या भक्तांना शरण जा, माझ्या भक्तांना पूजा, त्यांना विचारा, त्यांना प्रेम द्या, त्यांना आदर द्या. केवढी मोठी गोष्ट आहे मास्टरसी.
की महाराजांना इतकी वेदना होते की माझ्या भक्ताला तुम्ही असं वागवलं. इथे किती अनेक गुरु आहेत, आपण त्या गुरूंना विचारतो पण त्यांच्या भक्तांना त्यांच्याकडे एका वेगळ्या नजरेनं अरे हा याची तर ड्युटीच आहे, हे तर काम करणं यांचं कामच आहे, त्यांना कुठलेच महत्व दिलं जात नाही. अनेकदा सांगून सुद्धा की अरे ते काम करतात ना म्हणून आपल्यापर्यंत ही गोष्ट येते, हो येते आपल्याकडे. त्यांनी जर काम केलं नाही ना तर ही गोष्ट आपल्याला मिळणार नाही. पण आपण आपण त्यांना नाही विचारत, आपण त्यांना नाही महत्व देत. होतं मास्टर्स, अनेक बाबतीत होतं. तर महाराज इथे आपल्याला सांगतात आहे की तुम्ही त्यांना ग्रॅटिट्यूड द्या, तुम्ही त्यांना धन्यवाद द्या, तुम्ही हृदयापासून भाव व्यक्त करा की तुमचं कल्याण हो, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो. कुठेतरी महाराज बिटवीन द लाईन्स आपल्याला सांगतात आहे मास्टर्स. तर त्या दिवशी पंक्तीत पहिल्या घासाला महाराज जेव्हा जेवतात तेव्हा बघतात, म्हणतात अरे याच्यात केस आहे. आणि सगळ्या पंक्तीत प्रत्येकाच्या घासात केस असतं. मग दुसरा घास खातात त्याच्यात खडा येतो. प्रत्येकाच्या पानात दुसऱ्या घासात खडा येतो. म्हणजे या गोष्टी किती महत्वाच्या आहेत हे महाराजांनी इथं तुम्हाला सांगितलंय की तुमच्या मनात कधीही असा भेदभाव असता कामा नये. आता तिसरी गोष्ट, शुभराय मठाची आपण दूरदर्शन मालिकेत बघितली होती की बेकार हॉल. बेकार हॉल तरी नाव का दिलं याच्याही मागे मजा आहे ना, की प्रत्येक गोष्टीत ते बेकार हॉल. आणि ज्यांना वेळ आहे त्यांनी यावं, इथे स्वतःचं योगदान द्यावं आणि समाजासाठी काम करावं, अशी महाराजांची भूमिका आहे. आणि महाराज नवरत्नांचा दरबार भरवतात आणि समाजासाठी कसं काम करायचं याचा एक आदर्श घडवतात. आणि मला तर जायचंय, पण आता तुम्हाला कसं लोकांमध्ये जागृती घडवून आणायची आहे आणि कसं हे सांभाळायचंय हे महाराज त्या आपल्या नवरत्नांना आणि सगळ्या समाजाला ही भूमिका देतात, जबाबदारी देतात आणि निघून जातात. हे करताना त्यांना कधी कधी पान सुपारी हवी असते, कधी किंवा कुठली गोष्ट हवी असेल तर ते एखाद्या व्यक्तीला सांगतात मला पान सुपारी दे. मग भस्मे म्हणतात माझ्याजवळ पान सुपारी नाही आहे महाराज. अरे तुझा खिसा तपास ना, त्याच्यात आहे. तर भरपूर पान सुपारी तिथे भरलेली असते आणि ते काढून देतात. असे अनुभव त्यांनी दिलेले. सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी ऑर्गनायझेशन इथे महाराज ही भूमिका पार पाडतात. त्याच्यानंतर त्या दिवशी निशाताईने सांगितलं होतं बघा की त्यांच्या आजी सासऱ्यांबद्दल, अनंतराव कुटे बद्दल. ते अनंतराव कुटे महाराजांना घेऊन वणीचा गड चढले होते. इथे भस्मेंचाही उल्लेख तसाच केलाय की महाराजांना जर कुठे जायचं असेल तर भस्मेच्या ते खांद्यावर बसायचे आणि त्यांनी हार शब्द वापरला होता. इथे या पोथीत हार हा शब्द आहे, तर मला ते एकदम ते जोडला गेला धागा की महाराज इतकं आपलं वजन कमी करायचे की एखाद्या हारासारखं त्यांचं वजन व्हायचं आणि सहज भस्मे त्यांना गावभर फिरवून आणायचे. त्याच्यानंतर बाबूराव रुद्र यांची ही गोष्ट आहे की एकदा समाधीनंतर बाबूराव रुद्र समाधीला असे बिलगून गेले होते. त्यांना खूप थंडी वाजत होती आणि आक्रोश करत होते की महाराजा मला भेटानं, मला भेटानं. आणि त्याच क्षणी कडक थंडी आहे आणि हा कसा स्वतःकडे लक्ष देत नाही, कसं आपल्या आईचं हृदय असतं ना, महाराजांचं हृदय असतं, आपल्या गुरु माऊलीचं हृदय असतं, की ते त्या क्षणी प्रगट झाले. त्यांनी कडकडून बाबूराव रुद्रांना मिठी मारली आणि म्हणाले चल मी तुला सगळं विश्व दाखवतो. महाराज मला तुम्ही हवे हो, किती थंडी आहे, मला कुठेच जायचं नाहीये. अरे तू फक्त मला धरून बस. आणि मग ते महाराजांचे चरण पकडतात आणि सगळ्या विश्वाची प्रदक्षिणा महाराज त्यांना काही क्षणातच घडवून आणतात आणि पुन्हा जागेवर त्यांना ठेवतात. तर असाही अनुभव त्यांनी दिलेला आहे मास्टर्स. मला वाटतं आता पुन्हा आपण ध्यानात जावं. हीच ऊर्जा घेऊन 9 वाजता ते. कसं वाटलं आजचं सेशन? खूप काही अजूनही 1-2 गोष्टी सांगायच्या त्या उद्या सांगेन. मी विनंती करते आपल्याला की आपले सुंदर डोळे हळूवारपणे मिटून घ्यावे. एकाच्याच बाबतीत असे अनुभव नाही झालेत. म्हणजे गुरुदादांचा मी आज उल्लेख केला कारण शंकर महाराजांशी ते जोडलेले आहेत. पण आपल्या सेशनमध्ये अनेकांच्या बाबतीत या गोष्टी घडल्या आहेत की त्यांचे ऑपरेशन्स ठरले होते पण ऑपरेशन्स झाले नाहीत.
अनेकांच्या बाबतीत त्यांनी जरूर सांगावं, त्यांनी जरूर कमेंट करावी की माझं असं ऑपरेशन ठरलं होतं, म्हणजे बाकीच्यांनाही मदत होऊ शकतील, तेही जोडलं जाईल. आणि या गोष्टी म्हणजे किती अवघड आहे ना की हे ऑपरेशन करणं. मग ते स्पाईनचं असू दे, तर कधी हृदयाचं असू दे, कधी गुडघ्यांचं असू दे, अनेकांना याच्यातून लाभ मिळाला. तर आपण जरूर लिहा की असं असं माझी शस्त्रक्रिया होती पण ती टळली. तर मी आपल्याला विनंती करते, म्हणजे अनेकांना याचा लाभ होईल. थँक्यू मास्टर्स, थँक्यू व्हेरी मच. सुजाताताई नेहमी आपल्याला सांगत असतात, आपल्यापर्यंत पोचवतात. रोहिणीताई सांगतात, प्रत्येक जण इथे लिहितं. मी सगळ्यांना धन्यवाद देते. आपल्या सुभेदार ताई लिहितात, डॉक्टर पद्मजा लिहितात, अनुपमा लिहिते. पण सगळ्यांना विनंती करते की तुम्हीही लिहा आणि सगळ्यांपर्यंत हे ज्ञान पोचवा मास्टर्स. आपले सुंदर डोळे हळूच मिटा. जे नवीन मंडळी आहेत त्यांना सांगते की असे हात एकमेकांमध्ये घालून घ्या. आज विजयादशमीचा दिवस आहे, खूप ऊर्जा आहे. फक्त कनेक्ट व्हा आणि जसे तुम्हाला पाय ठेवायचे तसे ठेवा, अगदी आरामात तसा. आपण स्वतः पार्वती आहात, महादेव आहात. आपले चष्मे बाजूला काढून ठेवा मास्टर्स. थोडंसं पाणी प्यायचं असेल तर पिऊन घ्या. एक दीर्घ श्वास आत आणि एक श्वास बाहेर. एकदम शांत व्हा मास्टर्स. एकदम शांत. एक श्वास आत घ्या आणि ही ऊर्जा आपल्या शरीरात संपूर्णपणे पसरलेली आहे. शरीरातील जी नकारात्मकता आहे ती निघून गेलेली आहे. श्वास बाहेर. मास्टर्स, पाच पायऱ्या खाली उतरा. आपल्या गुरूंचा हात पकडून, आपल्या आई वडिलांना सोबत घेऊन, आपल्या मुलाबाळांना सोबत घेऊन, ज्यांना ज्यांना आपल्याला ध्यानात बोलवायचे त्यांना आपल्या मनानच आवाज द्या. आपल्या आई वडिलांना दंडवत प्रणाम. आणि आपल्या गुरूंना दंडवत प्रणाम. पाच पायऱ्या खाली उतरा मास्टर्स. 5 4 3 2 1.
शरयू नदीच्या किनाऱ्यावर आलो आहोत, अयोध्येला. अथांग पात्र आहे, सगळीकडून झाडी, उंच उंच डोंगर, माता सीता, श्रीराम, या ऊर्जेशी एकरूप व्हा मास्टर्स. आपण या भव्य किनाऱ्यावर आलो आहोत. आपलं आज्ञाचक्र मातेच्या किनाऱ्यावर टेकले आणि या स्थानाची, या भूमीची प्रचंड ऊर्जा आपल्या आज्ञाचक्रातून संपूर्ण शरीरभर पसरलेली आहे. या स्पंदनांशी एकरूप व्हा मास्टर्स.
वरून पेटणारा पाऊस, नदीच्या लाटा, आपल्या शरीरभर सळसळता उत्साह,
मिस्ट्रेस, या क्षणी माता सीता आणि श्रीरामाने आपल्याला आशीर्वाद दिलाय. आपण त्यांच्या पावलांवर आपल्या उंजळीतली फुलं ठेवलेली आहे. दंडवत प्रणाम करा मास्टर्स. फील करा त्यांचा स्पर्श आपल्या ब्रह्मरंध्रावर. या क्षणी ब्रह्मरंध्राची स्पंदन बघा. आता आपण ज्यांना आवाहन केलं होतं ते आपले गुरुतत्व आणि श्रीराम आणि सीतामाई यांना दंडवत प्रणाम. या ग्रुपच्या वतीनं मी आपली रजा मागते. मास्टर्स, इतकं डीप ध्यान आज आपलं झालंय की अतिशय सावकाशपणे बाहेर यावं. दोन्ही हात आधी डोळ्यांवर घ्यावे. 5 4 3 2 1 0. डोळे हळूवार उघडावे. या विश्वाला आशीर्वाद द्या मास्टर्स. या विश्वाचं कल्याण झालंय. या विश्वात ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी लोक आहेत. इथले शेतकरी, शेतमजूर, कारागीर, कामगार, सैनिक सगळे सुखात आहेत, आनंदात आहेत, सुरक्षित आहेत. इथले गाई वासरं, मुली बाळी, स्त्रिया सुरक्षित आहेत. कल्याण नसते, कल्याण नसते. तथास्तु. मी विनंती करते की आपण जबाबदारी घ्या. ज्यांना बोलायचं असेल त्यांनी कृपा करून हँड रेज करावं. अनुभवामध्ये बोलला तोपर्यंत. आत्मवंदन ताई, ध्यान खूप छान झालं. घंटानाद ऐकू आला. पूजा सुरू आहे असं आणि खूप डीप ध्यान झालं. खूप खूप धन्यवाद ताई. आत्मवंदन प्रणाम. लीलाताई बोलताय का आजी? ऋताताई धन्यवाद. आज ना ध्यान चालू झाल्याबरोबर ना कावळा काव काव असा आवाज आला. कुणीतरी लेडीजचा आवाज आला, कावळा काव काव. आणि समुद्र म्हणजे खळखळ वगैरे तो आवाज येत होता. चिमण्या पाखरांचा चिवचिवाट आवाज येत होता. पण हे कावळा काव काव काय झालं मला काही कळत नाही. काय असू शकेल? इथला कावळा कावकाव करत होता घराजवळचा. खरंच मला आश्चर्य वाटलं. ध्यान चालू झाल्याबरोबर लगेच कावळा काव काव आवाज आला. म्हणजे बोललो कोणीतरी कावळा काव काव असं. अच्छा, काय माहिती होऊ नाही. शकतं? इथला असेल, इथलाच असेल किंवा चुकून एखादा व्हिडिओ लागला गेला असेल तेव्हा. कारण मी पक्ष्यांची आवाज शोधत होती आपल्यासाठी, तर तसा पाखरांची चिमणी कदाचित. पाखरांचे आवाज मस्त येत होते.
खळखळा नदीचा आवाज इतकं सुंदर आणि निसर्ग इतकं छान वाटत होतं. ध्यान इतकं छान झालं. पण हे दिसलं ना, म्हणजे आवाज आला ना, त्याच्यामुळे डोक्यामध्ये काही वेगळंच काहीतरी असं चालू होतं. नाही नाही, इथे खूप कावळे आहेत आणि ते यावेळेला आहेत ना? आवाज देतात त्यांना भूक लागली की. असं मग त्यांना कोणीतरी खायला बोललं, असं दिलं की. कावळा काव काव असं बोलल्यासारखं आवाज आला असं. अच्छा, कदाचित एखादा व्हिडिओ लागला असेल माझ्या हातून चुकून. ओके. थँक्यू. असं ऋताताई, असू धन्यवाद. शकतं. धन्यवाद ऋता. राधिकाताई बोला. हम्म. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. येतोय आवाज? हो. नमस्कार ताई. धन्यवाद. आज खूप छान ध्यान झालं आणि ना मातीचा सुगंध येत होता आणि एक वाघ, सिंह असे पाणी पिताय असं दिसलं आणि भारद्वाज पक्षी दिसला. खूपच म्हणजे त्याचा पण आवाज थोडासा येत होता. खूप छान ध्यान झालं. धन्यवाद ताई. धन्यवाद. धन्यवाद. अर्चनाताई बोला. ताई, नेहमीप्रमाणेच ध्यान खूप छान झालं. आजचं ध्यान खूप डीप होतं आणि पिवळी वस्त्र घातलेलं म्हणजे खालचा फक्त पाऊल दिसलं मला आणि नंतर मग हात पण दिसला, हातामध्ये आभूषण होती आणि नंतर ब्रह्मरंध्रावर भरपूर स्पंदनानंतर तुम्ही सांगितल्यावरती जाणवली. ध्यान खूप छान झालं. धन्यवाद ताई. रोहिणीताई बोला. नमस्कार ताई. आज मला ते ह्याची बासरीची धून लावली तेव्हा मला चिन्मयीच वाजवते असंच मला ती निळ्या फ्रॉक मध्ये आणि अशी वाजवते असं मला खूप दिसत होतं पूर्ण ह्याच्यामध्ये. आणि श्रीराम आणि सीतामय्या पण होते तिथे ऐकायला आणि मी ऐकत होती. इतकी म्हणजे त्या ह्याच्यामध्ये गेलेली ना की मला ते सारखीच दिसत होती की ती इतकी सुंदर बासरी वाजवते असंच वाटत होतं आणि डीप ध्यान झालं. खूप खूप धन्यवाद ताई. खूप छान. हेमंतताई बोला. आज ध्यान फारच छान झालं आणि प्रत्यक्ष यांनी वर्णन इतकं छान केलं रावणाचं आणि जे सांगितलं त्यामुळे प्रत्यक्ष श्रीरामाची विजय पताका हातात मिळाल्यासारखी वाटली एकदम. म्हणजे हे फारच छान अनुभव आला. आणि जी बासरी आणि हे जे लावलं होतं त्यामुळे प्रत्येक तुमचा सेल हसरा झाल्यासारखा वाटला आणि असं वाटलं की हे दसरा सण हसरा, आनंदा नाही तोटा, करू साजरा सोने देता घेता. अगदी फार छान झालं. दसऱ्याच्या शुभेच्छा सगळ्यांना. खूप छान. आणि असा सगळ्यांना विजय मिळू दे श्रीराम सारखा आपल्या विकारावर आणि याच्यावर सगळ्यांवर. कोटी कोटी प्रणाम. आत्मवंदन. हेमाताई एकदम कधी कधी म्हणजे नेहमीच त्यांचे शब्द एकदम एकदम वेगळं विशेष आणि असतात. छान. माझं ऑब्झर्वेशन त्यांचं सांगतो. वेगळं असतं, वेगळं असतं. एकदम असं आठवतं, काही कळत नाही काय ते. खूप छान बोलता पण मावशी, खूप सुंदर. मला नाही इतकं करेक्ट बोलता येत नाही. यांची बाकीचं तर फारच छान बोलतात. त्याच्यात फ्लो नसतो असा एक, पण काहीतरी एकदम आठवतं एवढंच, बाकी काही नाही. देवाची कृपा. बाकी दारू बोल. आत्मवंदन ऋताताई. धन्यवाद रोहिणीताई, अनुभव तुम्ही शेअर केला, छान वाटलं ऐकून. माझा अनुभव शेअर करते. डीप ध्यान झालं, छान लागलं होतं ध्यान. त्यानंतर मग आज्ञाचक्रातून मध बाहेर आल्यासारखं वाटलं माझ्या. आणि मग शंकर महाराजांनी अष्टगंध लावला आज्ञाचक्रावर. अष्टगंध चंदन असं काहीतरी उगाळून त्यांनी लावलं, असं 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 वाटलं बराच वेळ. आणि डीप ध्यान झालं, छान झालं. धन्यवाद ऋताताई. छान आहे. नमस्ते ताई. आज आपण माहिती पण खूप छान सांगितली किंवा आज मी जास्त लक्ष देऊन ऐकली असावी.
रावणाने आणि रामाने एवढं मोठं शत्रुत्व की आपली बायको त्याच्याकडे आहे आणि तरी सुद्धा रावण त्याची यजमानपद स्वीकारलं पूजा करण्यासाठी आणि त्याला आशीर्वाद दिला. हे पण खूप मोठ्या मनाचं लक्षण आहे. एवढं शत्रुत्व असताना सुद्धा एकमेकांना आपण कसं माफ केलं पाहिजे यातनं आपण हा धडा घ्यावा असं मला वाटतं. म्हणजे माझ्यासाठी तरी तो असावा. कारण खूपच मोठं मन केलं, एवढं शत्रुत्व असूनही हे शक्य वाटत नाहीये. त्यानंतर स्त्री शक्तीचं तुम्ही सांगितलं ते पण खूप भावलं मनाला. रावणाने लक्ष्मणाला जे 3 गुरुमंत्र दिले ते पण खूप मोठे म्हणजे हृदयाला जाऊन भिडले. आणि मला ध्यानामध्ये बासरीचे सूर लावले तर ते बासरीचे सूर अगदी अंगात भिनत होते. आपल्या देहाची सुद्धा बासरी कशी व्हावी असा विचार माझ्या मनात येत होता. आणि ते खूप म्हणजे मी आतापर्यंत एवढे बासरीचे सूर कधीच मनावर नाही घेतले किंवा माझ्या मनाला भिडले नाही, पण आज मात्र ते अंगात भिनत होते. आणि शेवटी मात्र मोठं सरस्वतीचं यंत्र आणि त्याच्या समोर पांढऱ्या वस्त्रातली सरस्वती दिसली आणि मग अरे आज दसरा आहे, तिने आज आपल्याला दर्शन दिलं हे मला जाणवलं. शेवटी एक तारीख दिसली, शेवटचं साल काही माझ्या लक्षात नाही आलं. 12/3/22 किंवा 23 ते होत असताना आपलं ध्यान संपलं. पण आता काय माहित नाही, त्याचाही लागेल. धन्यवाद ताई. खूप छान, खूप छान अनुभव येत होते तुम्हाला तर. काही काही गोष्टी पुढचेही कळत होते. आपलीच ध्यानामुळे होत आहे हे एवढं निश्चित. नमस्कार ऋताताई आणि सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. हेमाताई आणि उज्ज्वलाताई यांनी जे आता अनुभव कथन केलं तर ते खूप आवडलं. दोघींचेही विचार खूपच छान होते. आणि माझा अनुभव असा की मला प्रभू रामचंद्र सीतामाईंचं दर्शन झालं, आशीर्वाद सुद्धा मिळाला त्यांचा. आणि बासरीचे सूर लागले तेव्हा मला राधाकृष्ण सुद्धा दिसले. तर दोन्ही एकच आहेत ही भावना निर्माण आली. श्रीकृष्णाला नमस्कार करा किंवा रामाना नमस्कार करा, दोघेही एकच आहेत. तर आणि मला मध्ये एखादा मिनिट ना सुगंध आला उदबत्तीचा, पण तो नेहमीचा नव्हता, वेगळा होता. पण खूप 1 मिनिट तरी जवळजवळ मला तो येत होता. खूप छान अनुभव. धन्यवाद ऋताताई. सर्वांना दसऱ्याच्या परत एकदा हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांना धन्यवाद. अजून कोणाला बोलायचे? हा, कोणाला तरी बोलायचे. कुसुम आजींना बोलायचंय वाटतं 1 मिनिट. आजचं ध्यान खूप डीप मध्ये लागलं आणि ज्यावेळेस बासरी वाजन चालू होतं ना त्यावेळेस मला पाषाण एकदम उंच उंच पाषाण दिसतात आणि त्यातून झरे कसे वाहतात पाण्याचे, तसं सारखं पाण्याचे झरे झरे एकदम जमिनीत म्हणजे खोलवर पर्यंत जातात आणि ते पाणी दिसत होतं. तसंच मला अयोध्येला मी गेले होते तर तिथली नदी मला सारखी दिसत होती, पाणी वाहत आहे. ऋताताई पण सांगत होत्या मध्ये मध्ये की पाणी वाहत आहे वगैरे. तर तसतसं मला पूर्ण पाणी वाहताना दिसलं, झरे सारखे वाहत होते आणि पाणी सारखं पडत होतं. हेच माझं बासरी जोपर्यंत चालू होती तोपर्यंत मला दिसत होतं. आणि खूप डीप मध्ये मी आज आणि ऋताताईंनी ज्या काही गोष्टी आज सांगितल्या त्या खूप मनाला भावल्या. धन्यवाद ऋताताई. आणि उज्ज्वलाताईंनी जे जे काही सांगितलं त्याला मला पूर्ण सहमती आहे. कारण मला बोलता येत नाही पण त्या टीचर असल्यामुळे त्या बरोबर मुद्देसूद सांगतात आणि ते ऐकून माझ्या मनात जे आहे सांगायचं तेच त्यांनी सांगितलं हे मीच सांगते. आणि ऋताताई खूप खूप धन्यवाद. अजून कोणाला बोलायचंय? हात वरती केलाय का कोणी? दिसत तर नाहीये. अच्छा, मी बोलतो मग. आजचं ध्यान पण खूप डीप होतं आणि स्वरांची जादू तर असतेच. म्हणजे
ते स्वरांची फ्रिक्वेन्सी म्हणजेच आपल्या चक्रांची फ्रिक्वेन्सी असते, त्याच्यामुळे सगळ्यांचे ध्यान बरोबर लागतात. मला ऍक्च्युली 2 गोष्टी जे अनुभव सांगितले, एक रोहिणीताईंनी आणि आईंना काय दिसलं होतं त्याच्याबद्दल बोलायचं होतं. बाकी श्रीगोंद्याच्या मठामध्ये काल जसं ध्यानामध्ये दिसलं तसंच 3 ठिकाणी पॅरलली ध्यान चालू होतं असं मला दिसलं ते. श्रीगोंद्याच्या शंकर महाराजांच्या मठात त्यांना पहिले मी जसं आपल्या धनकवडीच्या मठात नित्य सेवा केली जाते, सकाळी 4:30 पहाटे 4:30 वाजता उठून ते लोक आंघोळ घालतात आणि महाराजांना चहा सिगरेट दाखवून त्यांना वस्त्र घालून, तर तसं त्या टाईपचं श्रीगोंद्याच्या मठामध्ये मी त्यांची सेवा करायला मला मिळाली असं दिसलं आणि ध्यान त्यांच्या समोरच करायला बसलो तिथे. आणि बाकी जे फ्लूटचा जो आवाज होता बासरीचा, तर मला पण चिन्मयी ती बासरी एका लाईव्ह शो मध्ये वाजवते माझ्या ग्रुप बरोबर, असं मला ते दिसलं. आणि दुसरं म्हणजे आईना जी ती तारीख दिसली 12/3, इयर नाही माहिती त्यांना, मग इयर नाही त्यांना कळलं, पण 12/3 माझी बर्थ डेट आहे, 12 मार्च. तर ते सांगायचं होतं मला. बाकी डीप आणखीन एक जोरात झटका लागला होता डुलक्यामुळे मध्येच कधीतरी, आठवत नाही, पण म्हणजे तेवढं डीप झालं ध्यान ते. धन्यवाद. आपण किती कनेक्टेड आहोत ना सगळे एकमेकांशी. खूप छान वाटतं. सगळ्यांना पुन्हा एकदा विजयादशमीच्या हृदयापासून शुभेच्छा. आणि इथेच आपले रजा मागते. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम जय श्री- सगळ्यांना. जय